हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आम्ही चाललेलो आहे आता पीपीटी मीटिंगला दक्ष हर्षा, आणि युनिफॉर्म घालायला सांगितला होता. महाराजांनी युनिफॉर्म घातला नाहीये का तर त्याचा वॉश करायला मम्माने टाकलाय, हो ना, म्हणून युनिफॉर्म घातला नाहीये. आणि आता त्यांची पीपीटी मीटिंग आहे आणि रिझल्ट कळणार आहे. टीचर कंप्लेंट करणार आहेत, काय करतात काय नाही स्कूलमध्ये, तर मी तुम्हाला नक्की सांगते. स्टे ट्यून. तर आता तिकडनं गर्दी असल्यामुळे आम्ही इकडनं हॅवेनी चाललेलो आहोत. बघू काय होतं स्कूलमध्ये गेल्यावरती दाखवते. से हाय. हाय. म्हणजे पार्लेजी कपुदिना. तर गाईज आम्ही इकडनं नाक्यावरून न जाता तिकडे फार गर्दी होती. सॅटर्डे संडे लोणावळ्यामध्ये फार गर्दी असल्यामुळे आम्ही हवेनी जायचं ठरवलं. आणि हवेनीत जाता जाता आमच्या खूप साऱ्या गप्पा, आणि गप्पा तर कधी हर्षच्या संपतच नाही गाडीमध्ये, आणि दादांच्याही संपत नाही गप्पा. आणि बिचारा माझं पिल्लू माझं मोठं मागे बसलेलं आहे गुड बॉय सारखं. आणि फायनली आम्ही स्कूलमध्ये आता पोचलो आहोत. आणि स्कूलमध्ये पोचल्यानंतर हर्षूचं असं असतं की मी तुला सगळं दाखवतो, मी आज तुला क्लास दाखवणार, असं सगळं सांगता सांगता पुढे जाऊन धपकन पडला. आणि पडला तर पडला. वरून सांगतो मम्मा मी रोज असं येतो हळूहळू, मी असं जातो. मग दक्षच सांगतो मम्मा तो हळू जात नाही, पटपट चालतो ना. तर असं काही वातावरण होतं स्कूलमध्ये. पाऊस खूप सारा होता सगळीकडे, असं मस्त हिरवंगार होतं. फायनली आम्ही पोचलो स्कूलमध्ये. आणि स्कूलमध्ये एंटर होतंच पहिलं दोघांचं चालू होतं, तुझ्या क्लासला आधी जायचं की माझ्या क्लासला आधी जायचं. तर फायनली म्हटलं फर्स्ट हर्षूच्या जाऊयात आणि मग दक्षच्या जाऊयात, म्हणून आम्ही हर्षूच्या क्लासमध्ये निघालो जायला. आणि हर्षूचा क्लास असा छान आहे, बघू शकता. स्कूलमध्ये छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त, आणि छान वाटतं बघायला वगैरे. आणि त्यांचं आहे ना क्लासमध्ये मस्त कॉम्पिटिशन होत्या क्लास डेकोरेशनच्या, आणि खूप छान असे क्लास सगळ्यांनी डेकोरेट केले होते. मावशी सांगत होते हर्षू तुझ्या टीचर इकडे आहेत म्हणून. सो आम्ही इकडे हर्षूच्या क्लासकडे चाललो होतो आणि बघत चाललो होतो सगळे. हर्षू सांगत होता आम्हाला इकडे माझा क्लास आहे, आम्ही इकडे बसतो, म्हणजे ऑल डिटेल्स सांगतो. हे त्याचे बेंच आहेत छोटे छोटे, आणि ह्या त्याच्या टीचर आहेत फेवरेट. सो हर्षूच्या खूप फेवरेट टीचर आहे, सगळं काही मला सांगत असतो. श्रेया टीचर, सायली टीचर ना. आणि हे त्याचे फर्स्ट पेपर आणि फर्स्ट मार्क्स होते. आणि मस्त असा क्लास डेकोरेट केलेला होता त्याचा, खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही टीचरला भेटायला गेलो. तसा परफॉर्मन्स गुड आहे, पण तो मिक्सअप होत नाही. बहुतेक नवीन स्कूल असल्यामुळे तो मिक्सअप होत नसेल सगळ्यांमध्ये, असं टीचर काही सांगत होत्या. आणि तसा छान अभ्यास करतो. घरी तर नेहमी सांगत असतो मी खूप अभ्यास करतो हॉल, आणि सगळ्या स्कूलमधल्या गप्पा ऑल सांगत असतो. कुठे बसतो, काय करतो, टिफिन फिनिश केला का, मी कोणाशी बोलतो, ऑल डिटेल्स सगळ्या सांगत असतो गप्पा मारायला लागल्या. छान असं स्कूलमध्ये डेकोरेशन केलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान असं दाखवत होतात. हर्षू मला सांगत होता मम्मा इकडे हँड लावलेत आम्ही, प्लस इकडे त्याचा फोटो आहे, हे बघा इकडे हर्षू आहे. सप्टेंबरमध्येचा बड्डे, त्यामुळे तिकडे लावलेले असे फोटो बड्डे वाईज. आणि छान असं डेकोरेशन क्लासमध्ये केलं होतं, छान वाटत होतं. टीचरशी बोलल्यानंतर आम्ही गेलो दक्षूच्या क्लासरूममध्ये त्याच्या टीचरकडे. आणि ही काही त्याची रूम आहे, आणि हा त्याचा क्लास आहे की त्याच्या क्लासचा नंबर फर्स्ट आलेला आहे क्लास डेकोरेशनमध्ये. अभ्यासाचंच त्यांनी चार्ट वगैरे बनवलेले होते, आणि खूप असं म्हणजे छान छान, म्हणजे मुलांच्या अभ्यासामधलंच सगळं काही ते डेकोरेटमध्ये केलं होतं. आणि हे आहे दक्षा फ्रेंड, आणि फ्रेंडची मम्मा, आणि तेच माझे फ्रेंड आहेत. सो अशा प्रकारे छान असं तुम्ही बघू शकता क्लास डेकोरेशन केलेला होता, मस्त वाटत होतं. म्हणजे अभ्यासाच्या बद्दलच सगळं काही त्यांनी तिथे चार्टवरती डेकोरेट केलेलं होतं. यांचा या सगळं बघून टीचरने त्यांचा क्लासचा फर्स्ट नंबर आलेला होता. आणि इकडे दक्ष मला दाखवत होता मम्मा इकडे हे बघ ते बघ, म्हटलं दाखव, मी सगळं बघतीये. तर काहीच आता मस्तपैकी छान असं मस्त मीटिंग करून आलेलो आहे. दोघांचा परफॉर्मन्स गुड आहे, व्हेरी गुड तर मी म्हणणार नाही, पण गुड असं आहे छानपैकी. जास्त मार्क्स कसे भेटले? तो स्टडी करतो, तो शाळेमध्ये खूप छान स्टडी करतो. इझी होतं, तू पण असंच इझी होतं. मग आता टीचर काय म्हटलं, फर्स्टला दक्ष खूप हुशार होता, मस्ती करत होता. मला कसं वाटलं परफॉर्मन्स? इकडं बघता का, तुमचं काम चालू राहू दे. मस्त. मग काय हवेला लागलो, मस्त पेरू वगैरे घेतले. ह्यांनी आम्हाला फक्त खाली पिन टोचली, आणि ती पिनची आम्हाला चार्जिंग लागल्यासारखंच लागली ह्या दोघांना. आणि म्हटले की तुम्हाला मॉलमध्ये नेतो, माझे काम आहे तिथे मी करून येतो. मग काय हे रेडीच झाले की मला नाही जायचं ना. आफ्टर लॉंग टाईम म्हटलं चला, मी पण म्हटलं तुम्ही येतो पण ह्यांना घेऊन फिरते म्हटल्यानंतर हर्षू या आधी खूप 1-2दा त्यांच्यासोबत एकटा आला होता, तर त्याला हा मॉल माहिती होता. आम्ही आलेलो आहे इकडे कुठे मॉलमध्ये आलेलो आहोत. आणि सॅटर्डे असल्यामुळे थोडासा टाइमपास, आणि सगळ्यात जास्त खुशी हर्षूला झाली. चला असं झाले, कुठे कुठे फिरू आता बघू. मॉलमध्ये आधी सगळ्यात आधी फिरतो, खूप दिवसांनी आली आहे मी तरी, आणि स्कूलमधनं अचानक ठरलं त्यामुळे आलोय.
बघू हर्षू तर म्हणतोय काय काय घ्यायचं. हा काय काय घ्यायचं. पैसे नाही. आणि मग आहे ना इथून गेलो. हर्षू आधी यांच्यासोबत एकदा आला होता आणि या मॉलमध्ये त्याला आल्यानंतर असं वाटत होतं की मी खूप वेळा आलो आहे आणि इथं मला सगळं काही माहिती आहे, कारण त्यांनी जेवढे फ्लोअर आहेत ना त्या मॉलला तेवढ्या सगळ्या फ्लोअरमध्ये काय कुठे आहे ते सगळं सांगितलं होतं. म्हणजे फन टाईम कुठे, प्ले गेम झोन कुठे, किंवा वॉशरूमला त्याला आली होती ते वॉशरूम पण त्याने मला जाऊन दाखवलं की किड्सचं वॉशरूम इकडे आहे, किड्सचं हँडवॉश इकडे आहे. म्हणजे इतकं साऱ्या छोट्या छोट्या मेमरी त्यांनी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत की तो कधी आला होता मागच्या महिन्यामध्ये तेव्हा त्यांच्यासोबत. आणि सगळे म्हणजे फ्लोअरवर कुठे प्ले म्हणजे फन टाईम आहे, कुठं प्ले झोन आहे, असं सगळं काही त्याने मला सगळीकडचं दाखवलं. आणि मी आश्चर्य फील करत होते की एवढं कसं काय यांनी सेव्ह करून ठेवले आणि इतके सारे खुश होते. मग मी त्यांचा प्ले गेम झोनला कार्ड मारलं आणि त्यांनी गेम्स खेळल्या भरपूर. आणि खरं म्हटलं त्या सगळ्या मोठ्या मुलांच्या गेम्स आहेत, त्यांना काही जमत नाही. मीच त्यांच्यामध्ये हात घालून खेळत होते, कारण की पैसे वेस्ट जात होते. माझी फिलिंग त्यांना समजत नव्हती, पण त्यांना खेळायचं होतं. मलाच खेळायचं असं हर्षूचं बरंच काही चालू होतं आणि दक्षचं पण त्यांना ते कळत नव्हतं की काय खेळायचं. 2 गेम तर अशाच वेस्ट घालवल्या त्यांनी, वेस्ट पैसे घालवले. पण जाऊ दे, 3-4 गेम अशा खेळल्या की मनसोक्त खेळले ते. त्यांना पण भारी वाटलं. आफ्टर लॉंग टाईम त्यांना मी घेऊन गेले होते. मला असं म्हणायचं आहे मला तर त्यांना मत होतं की तुम्हाला ज्या गोष्टी कळतात ना त्या तुम्ही करा. तुम्हाला ह्या गेम कळणार नाही तुम्ही करू नका. पण त्यांना ऐकायचं नव्हतं. त्यांना फक्त एकच होतं, नाही मग आम्ही करणार. हर्षू तर फुल कॉन्फिडन्स नाही, मी खेळणार, मी करणार, असं त्याचं चालू होतं. पण म्हटलं बाबा नाही, शेवटी तो ऐकेना, म्हणून त्याला म्हटलं खेळ बाबा. तरी पण मी मध्ये त्याचा हात पकडतच होते की इकडे फिरव, तिकडे फिरव, बेबी इकडे कर, बेबी तिकडे कर, असं चालू होतं खूप वेळचं माझं. आणि बराच वेळ दोघंजणं खेळल्यानंतर तरी त्यांचं मन भरत नव्हतं. मग अजूनही खेळूयात, ते खेळूयात. आणि एक गेम अशी खेळले तिथे व्हिडिओ काढता आले नाही. मी आणि हर्षू आणि दक्ष खेळत होता अपोजिट साईडला. आणि त्या गेममध्ये खरी मज्जा आम्ही केली. म्हणजे ना हे छान होती गेम. मी तुम्हाला सांगेल पुढे, तर मला त्याचं नाव नाही येणार, पण खूप छान गेम होती. आणि त्यामध्ये ते फुल हसत आणि एन्जॉय करत आम्ही ती गेम खेळली. खूप भारी वाटलं. आणि इकडे ही गेम की मम्मा खेळत त्या साईडच्या दक्षला चालू करून दिले मी इकडे कार्ड मारून. आणि त्या साईडला जाऊन त्या गाडीवर बसला हर्ष आणि म्हटलं नाही माझ्या इकडे पण कार्ड मार. पण कसं बसं त्याला फसवलं आणि दक्षच्या मागे फसवलं मी. काहीतरी टेक्नॉलॉजी लावावीच लागते, नाही तर ना त्याला ॲक्च्युली कळत नाही. कळल्यानंतर द्यायला गोष्ट वेगळी आहे, पण असंच दक्षला लावून दिली आहे. पण त्याला पण जमत नव्हती एवढी जेवढी जमायला पाहिजे तेवढी. पण काय म्हणतात ना, इच्छा. मग त्याला मी बळबळ फसवलं, बाळा इकडे बस, इकडे बस. तेव्हा कुठे तिथे बसून दादूच्या मागे बघ किती छान वाटते, असं थोडंसं कन्फ्यूज करून त्याला ती गेम खेळायला लावली. तरी पण मन भगत नव्हतं त्याला दक्षला. मग नंतर इकडे दोघांनाही कार्ड मारून दिले. खूप छान असे खेळले दोघं पण मनसोक्त. आफ्टर लॉंग टाईमचा सॅटर्डे आमचा खूप एन्जॉय केला. आणि त्याला फार कळतं सगळ्या गोष्टी. आणि ना इकडे मम्मा तुला सांगतो ना मी काय कुठे. हाही गेम छान होता. त्यांना खाली बॉल पडणार होते आणि पॉईंट जमा करायचे होते. किती पॉईंट जमा होते ते आपल्या कार्डवर होतात जमा. अशा प्रकारे गेम होता. चलो म्हटलं चला ह्यांच्यासाठी एक दिवस अख्खा पूर्ण घालवला आणि खूप एन्जॉय केला त्यांनी मनासारखं. आणि दक्ष छान खेळले, खूप छान खेळले दोघंजणं. आणि तोपर्यंत डॅडा काय आलाच नव्हता, त्यामुळं काय करायचं शेवटी दमून गेले. तुम्हाला सांगू का, त्या मॉलमध्ये फिरता मलाच कळलं नाही की 5 कधी वाजले. आणि शेवटी घड्याळ बघितलं तर 5 वाजले होते. शेवटी मी जाऊन थकले होते, कारण की मॉलमध्ये गेल्यानंतर ना किती चालणं होतं आणि काय चालून होतं ते काहीच कळत नाही. फक्त आपण फिरत राहतो. पण जेव्हा पाय थकतात तेव्हा जाऊन असं वाटतं की यार खूप थकलोय, कळून नाही येत. मग शेवटी 5 वाजले तेव्हा मी जाऊन एका सोफ्यावर बसले आणि खरंच खूप थकले होते. आणि हे बघा ही जी गेम आहे ना ते आम्ही तिघं खेळलो. ही मी त्या दोघांची काढली आहे, पण आम्ही तिघं खेळलो. खूप छान गेम आहे आणि फुल हसत आणि एन्जॉय करत पॉईंट जमा करत होतं. खूप मज्जा आली ही गेम खेळायला. आणि मग फायनली 5 वाजता मी निघाले. ह्यांना घेऊन बसल्यानंतर आपण कुठेतरी काहीतरी खायला जाऊ म्हणून आम्ही रिक्षा केली. एवढं ट्रॅफिक जाम होतं त्या रिक्षामध्ये पण जायला 25 मिनटं लागले आम्हाला. आणि खूप ट्रॅफिक सॅटर्डे असल्यामुळे होतं. आणि मग तिथून आम्ही निघालो डीमार्टला गेलो. काय घेतलं बघू तू? काय रे? तर गाईस थकलेलो आहे. टाइमपासला आलो पण पोरं एकदम दमवून टाकतात मला. आणि काय विचारूच नका, त्यांच्या मनासारखं घेतलं की ते लोक खुश. त्यांना खेळवलं मस्तपैकी. तुम्ही बघणारच आहात. आता निघतो, घरी निघालोय. बघू किती वाजता पेटचा तो ट्रॅफिक किती लागतंय त्यावर डिपेंड. तरी पण ह्यात तर खूपच आहे हो. आम्ही इकडे आलेलो ते 15-20 मिनिट. हो एवढा. मग हा ब्रिज आहे ना क्रॉस पूर्ण, म्हणजे एवढा तो ब्रिज तो हा ब्रिज एवढे दिसत नाही.
मीटरवर चल म्हणलं की चल तुला ताई मीटरवर नाही ठीक आहे ना उबेर करायला पण होते मी 80 रुपये झाले असते नंतर म्हटलं इथून इथं चेक करावं नंतर एवढा वेळ कोण आलाय सोडलं ते महत्वाचं. किती कंपोज झाले असतील आणि किती काय झालं असेल चालू वर्षामध्ये. हा त्याच्या ड्रेसचा आणि कंपोज एकच सारखे वगैरे मिकी माऊस फ्रेंड कले पण त्याच्या नंतर एकच फ्रेंड झाले आतापर्यंत. हा त्याला आज खूप छान मार्क्स पडले त्यामुळे मी गिफ्ट दिले त्यांना. आणि असंच अभ्यास करा असेच गिफ्ट घेत जावा. छान अभ्यास केला तरच. हर्षूला खरंच छान मार्क्स पडलेत आणि दक्षला पण छान पडले. दक्षने खूप छान हँडरायटिंग चेंज केली त्याची. आय एम प्राऊड करते दक्षवर. पेपर मध्ये खरंच छान होती ना गेल्या वर्षीपेक्षा तरी छानच होती. कशी काय तू चेंज केली इतकी छान म्हणजे नाजूक काढायला लागला. बघून बघून ना बाळा बघून बघून ना ट्युशनचे मुलं दुसऱ्या हँडरायटिंग मध्ये काढतात ना तर मी पण शिकतो त्यांचं. माझं बाळ इतकं गुड बघून बघून करते. पण आहे ना तुम्हाला एक सांगू का इथं मॉल मध्ये गेले ना माझ्या दक्षला इतकं सारं समज आली आहे ना की म्हटलं ना बाळा नको ते तर नाही शांत बसून राहतो अजिबात नाही. हट्टी विट्टी आता सगळं सोडून दिलंय त्याने. आणि कळतात आपण जर म्हटलं ना ही चीज खूप कॉस्टली आता नको आपल्यासोबत डॅडा नाही येत तर नाहीच म्हणतो तो. म्हणजे गप्प बसून घेतो. त्याला मी ते मॉल मध्ये पण विचारलं स्वतःहून की बाळा तू कसं काय एवढं लगेच शांत बसला आहे ना रे. कॉस्टली म्हटल्यावर तर लगेच गप्प बसतो. म्हणजे समजूतदारपणा खूप आहे त्याच्यामध्ये. तू म्हणायचा ही गेम खेळायची मला ती गेम खेळायची मला तिकडेच यानेच सगळे 1600च्या गेमचं कार्ड खेळले हर्षनीच आणि एक पण गेम खेळता आली नाही. सगळ्या वेस्टेज. मी तर नाही केली ना. नाही आणि एक गेम होती ती छान एन्जॉय केली त्या आम्ही तिघांनी केली. त्यामध्ये 2दा विनर दक्षच झालाय. आणि हर्षू कशात विनर झाला. कशातच नाही. कसलं घाण वातावरण यार या वातावरणामध्येच आजार पण येते. चलो आता घरी जातो ट्रॅफिक दाखवते तुम्हाला. तिथून पुढे ट्रॅफिक जाम लागलं. घरी यायला जवळजवळ 7:15 वाजले होते आणि मग तिथून आले. सगळ्यांना भूक लागली होती. गरमागरम सूप बनवलं आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये काय मटकीची भाजी वरण भात पटकन भाकरी करून घेतल्या जेवण केलं आणि असं संपवला दिवस. तर गाईज असंच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर आपलं चॅनल शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. तुमचं खूप सारं प्रेम राहू द्यात. आणि इथेच माझा मी दिवस संपवते. असा काहीसा माझा दिवस गेला आजचा. तर कीप सपोर्टिंग. खूप सारं तुमचं प्रेम असू दे तुमची साथ असू दे तरच आपण पुढे जाऊयात. आणि तुमची सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर माझ्या पिल्लूचं म्हणणं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे आमचं चॅनल मस्त छान होईल आणि तुम्ही आमची फॅमिली व्हाल. चल बाय बाय. कीप वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.